श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कधीकधी आपल्या अनेक समस्यांना आपण स्वतः जबाबदार असतो. सतत सगळीकडे बोलण्याची सवय आपल्याला अडचणीमध्ये आणते. कधी भावना विवश होऊन असं काही बोलून जातो की नंतर इच्छा नसताना देखील ती गोष्ट करावी लागते. आणि कधी रागाच्या भरात असं बोलतो की ज्यासाठी नंतर पश्चाताप करावा लागतो. आपण आपल्या शब्दामध्ये अडकतो, म्हणून जितकं जास्त बोलणार तितकं फसत जाणार. मित्रांनो, शब्दाचे ना हात आहे ना पाय आहे. एक शब्द औषध बनतो, एक शब्द घाव करतो. म्हणून चूप बसण्याचे काय फायदे आहेत, आपण या व्हिडिओमध्ये एका घटनेद्वारे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, एका सद्गुरूंचा शिष्य खूपच बोलका होता. तो नेहमी बोलत राहायचा. नेहमी तो दिवसभर इकडे तिकडे बोलत बसायचा. तो भिक्षा मागायला जायचा तेव्हा प्रत्येक घरातून एक नवीन गोष्ट घेऊन यायचा आणि आश्रमातील इतर शिष्यांना कथन करायचा. एक शिष्याची दुसऱ्याला चुगली करायचा आणि तो दुसऱ्यासमोर छान वागायचा प्रयत्न करायचा. स्वतःच्या तोंडून स्वतःची तारीफ करायचा आणि गुरूंसमोर स्वतःला सर्व शिष्यांपेक्षा बुद्धिमान आणि श्रेष्ठ दाखवण्याचा प्रयत्न करायचा. तो म्हणायचा, मी श्रीमंत कुटुंबातील मुलगा आहे. जर मला हवं असेल तर मी आरामदायक आणि विलासी जीवन जगू शकतो. पण मी ते सर्व सोडून इथे आलो कारण मला सत्य शोधायचे आहे. मला स्वतःला जाणून घ्यायचं आहे. मला हे जीवन जाणून घ्यायचं आहे. म्हणून माझा त्याग सर्वात मोठा आहे. मित्रांनो, एके दिवशी गुरूंनी सर्व शिष्यांना बोलवलं आणि सांगितलं की पुढचा 1 महिना तुम्हा सर्वांना काहीतरी एक संकल्प करायचा आहे. यामुळे तुमची संकल्पशक्ती मजबूत होईल आणि तुमच्या आत्मशक्तीचा संहार होईल. आपण सर्वच आपल्या क्षमतेनुसार कोणताही संकल्प करू शकता आणि जो 1 महिन्यापूर्वी संकल्प मोडेल तो पुन्हा आपल्या जुन्या नित्यकर्मामध्ये येऊ शकतो. सर्व शिष्यांनी आपल्या ताकदीनुसार लहान मोठे संकल्प घेतले आणि गुरूंना आपले संकल्प सांगून तेथून निघून गेले. पण तो बोलक्या शिष्याला स्वतःला वेगळे आणि मोठे दाखवायचे होते. म्हणून तो गुरूंच्या कुटीजवळ पोहोचला आणि म्हणाला की मला कोणताही छोटा संकल्प घ्यायचा नाही, तर माझ्यासारखा मोठा आणि महान संकल्प घ्यायचा आहे. मी कोणता संकल्प घ्यावा हे मला सांगा. त्या बोलक्या शिष्याचे बोलणे ऐकून गुरु हसले आणि म्हणाले, मी दिलेला संकल्प तू पूर्ण करू शकशील का? तुला ते पूर्ण करणं शक्य होईल का? नाही, तुला ते शक्य होणार नाही. तू पुन्हा ते करू शकत नाही. म्हणून स्वतःचा संकल्प शोध. शिष्य म्हणाला, गुरुवर, नाही, मी पूर्ण करीन. जो काही संकल्प तुम्ही द्या, तुम्ही कृपया मला सांगा. गुरु म्हणाले, ठीक आहे. मग तू पुढच्या 1 महिन्यापर्यंत शांत राहशील. तोंडातून एकही शब्द निघायला नको. हा तुझा संकल्प आहे. शिष्य म्हणाला, गुरु, हा काही संकल्प आहे का? हे खूप सोपं आहे. फक्त 1 महिना गप्प बसायचं आहे. मला माझ्या पात्र असा एखादा मोठा संकल्प द्या, जो पूर्ण करण्यात मला अडचण येईल. गुरु म्हणाले, आधी तू हा संकल्प तर पूर्ण कर. शिष्याने गुरुची आज्ञा पाळली. तो लगेच गप्प बसला आणि गुरुच्या झोपडीतून बाहेर पडला. त्याला शांत राहणे खूप सोपे वाटले. कसा तरी एक दिवस चूप बसून शांततेमध्ये घालवला. पण दुसऱ्या दिवसापासून त्याला न बोलण्याचे वजन वाढू लागले. मित्रांनो, 3ऱ्या दिवशी त्याला जडपणा जाणवू लागला आणि 4थ्या दिवशी त्याला एक विचित्र अस्वस्थता जाणवू लागली. आश्रमातील सर्व शिष्य आपापसात बोलत होते. त्यालाही त्याची बाजू त्यांच्यासमोर मांडून त्याचा पक्ष सांगायचा होता. पण त्याचा संकल्प त्याच्या मार्गामध्ये येत होता. म्हणून तो दिवसभर फक्त तोंड आणि डोळे बनवत राहायचा. असे आणखी काही दिवस गेले आणि शिष्य आजारी पडला. त्याला खाण्यापिण्याची इच्छा वाटत नव्हती.
त्याला फक्त बोलायचे होते. तो गुरूंकडे गेला. त्यांच्यासमोर बसून लिहून त्यांना सांगितलं की गुरुवर, मला बोलायचे आहे. मला बोलल्याशिवाय श्वास घेता येत नाही. माझा दम घोटायला लागला आहे. मी आता वेडा होतोय. मी काय करू? माझा संकल्प मोडावा का? हे वाचून गुरुवर हसले आणि म्हणाले, संकल्प मोडायचे असतात, पण जो संकल्प पूर्ण करतो तो आपल्या आंतरिक शक्ती वाढवू शकतो. आणि जो आपल्या आंतरिक शक्तीला वाढवतो तो समज आणि जागृतीच्या मार्गाने पुढे जातो. संकल्प करणे हे तुझ्या हातात होते आणि ते मोडणे पण तुझ्या हातात आहे. ज्याचा संकल्प मोडला आहे आणि त्याच्या नित्यकर्माकडे परतले आहेत. आणि जर तू देखील हे करू शकत नाही तर तू तुझा संकल्प मोडून तुझ्या जुन्या नित्यकर्माकडे परत जाऊ शकतो. पण लक्षात ठेव, जर तू आज छोटासा संकल्प पूर्ण करू शकत नाही, मग उरलेले आयुष्य तू कसे सांभाळणार? मला शंका आहे. बाकी निर्णय पूर्णपणे तुझ्या हातात आहे. गुरूंचे शब्द ऐकून शिष्याच्या हृदयात घाव करून गेले. तो काही न बोलता तिथे निघून गेला आणि स्वतःला कुटियामध्ये कोंडून घेतले. तो फक्त त्याच्या आवश्यक कामासाठी कुटी सोडून बाहेर यायचा. उरलेला वेळ तो कुटियात बसायचा. 15 दिवस गेले होते. आश्रमातील सर्व शिष्यांचा संकल्प जवळपास तुटले होते. मित्रांनो, पण त्या बोलक्या शिष्याचा संकल्प अजून चालूच होता. त्याने संकल्प घेतल्यापासून एक शब्दही उच्चारला नाही. एवढा बोलणारा माणूस गप्प कसा झाला याचा सगळ्या आश्रमाला आश्चर्य वाटले. 15 दिवसानंतर तो परत त्याच्या गुरूंकडे गेला आणि त्याने लिहून सांगितलं की हे गुरुवर्य, मी बाहेरून गप्प आहे, पण आतून मला खूप आवाज येत आहे, खूप ओढत आहे, तक्रारी आहेत. मी आतून बोलत राहतो. माझे मन सर्व प्रकारचे प्रश्न विचारत राहतात. मी बाहेरून जितका शांत आहे तितका आतून गोंगाट आहे. मला शंका आहे की माझा संकल्प अजूनही टिकला आहे की नाही. तुझा संकल्प अजूनही चालू आहे, पण जोपर्यंत तुझ्या कानावर पडत राहतील तोपर्यंत तुझे मन बोलत राहील, कारण त्याला तर बोलण्याची सवय आहे. जर तुम्ही बाहेरून गप्प बसाल पण आत तुम्ही बोलत राहाल, तुला या गोष्टी आणि आवाजापासून दूर जावे लागेल. गुरूंना नमस्कार करून शिष्य निघून जातो आणि पहाटे आपली कुटी सोडून जंगलात जातो. बरेच दिवस निघून गेले. संकल्पाची वेळ ही पूर्ण झाली, पण तो शिष्य परत येत नाही. आश्रमामधील सर्वांना त्याला जंगली प्राण्यांनी खाऊन टाकले अशी भीती वाटत होती. या दरम्यान लोकांनी त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो कुठे सापडलाच नाही. गुरूंच्या सर्व शिष्यांनी हे मान्य केले होते की वन्य प्राण्यांनी त्याला आपले शिकार बनवले असेल, पण गुरूंना असे वाटत नव्हते. एके दिवशी आश्रमातील एक शिष्य गुरूंकडे आला आणि म्हणाला, गुरुवर्य, त्या बोलक्या शिष्याला जनावरांनी मारले असेल. गुरुवर्य म्हणाले, प्राण्यांनी त्याची शिकार केली असू शकते, पण तो परत न येण्याचे आणखी एक कारण असू शकते. कदाचित त्याला ते मिळाले असेल, यासाठी तो तिथे गेला होता. शिष्याने विचारले, गुरुवर्य, जास्त बोलणे इतके हानिकारक आहे का? गुरु म्हणाले, हे देखील मानवी जीवनातील अनेक दुःखांपैकी एक दुःख आहे. पण आपण कधी गप्प बसू शकत नाही. तो नेहमी काहीतरी बोलत राहतो. आपल्या निम्म्याहून जास्त दुःख आपल्या एकट्या बोलण्यामुळे होतं. मित्रांनो, बहुतेक कुटुंबाचे भांडण्याचे कारण म्हणजे आपले अनावश्यक बोलणे. आपल्यापैकी कोणाला गप्प बसायचे नाही. आपल्याला फक्त समोरच्याला ऐकवायचे आहे. जे पण आपल्या मनात आहे ते बाहेर काढून त्याच्या मनात बसवायचे आहे. त्याला समजवायचे आहे की तू चुकीचा आहेस आणि मी बरोबर आहे. हे कितपत योग्य आहे? कारण दुसरा पण तेच करत असतो आणि असेच प्रत्येकजण एकमेकांच्या कुजलेल्या गोष्टी घेत असतो. मग कालांतराने त्याच गोष्टीचे पदर मोजत राहतो आणि एकमेकांना सांगत असतो. अशा प्रकारे ऐकण्याची आणि ऐकवण्याचे काम आयुष्यभर चालू राहते. पण या अज्ञानात आपण आपला वेळ, आपले आयुष्य, आपला समज आणि मुख्य म्हणजे तो मौल्यवान क्षण गमावून बसतो. या जगात जे जगता येतं, जे अनुभवता येतं, ज्यात आनंद मिळतो, पण बदल्यात आपल्याला काय मिळतं?
पण बदल्यात आपल्याला काही मिळत नाही, सर्व वाया जातं. आपण या वेडेपणात काय हरलो आहोत ते फक्त काही लोकांनाच कळतं. बाकीच्या लोकांना त्याच्या येण्याची माहिती नसते, तर त्यांना त्याच्या जाण्याबद्दलही माहिती नसते. तेव्हा शिष्य म्हणाला, मग त्याचे समाधान आहे का? गुरु म्हणाले, तुमचे विचार पूर्ण जागरूकपणे पाहणे हा सर्व मानसिक त्रासातून बाहेर काढण्याचा एकमेव मार्ग आहे. मित्रांनो, वर्तमानात राहा आणि पूर्ण जागरूकपणे तुमचे काम करत राहा. या जीवनात चमत्कार बदल घडवून आणतं. त्या बोलक्या शिष्याला आश्रम सोडून 3 महिने झाले होते, पण त्याची कोणतीही बातमी नव्हती. तोपर्यंत सर्व शिष्यांनी त्याच्या परतण्याची उमेद सोडली होती. पण एके दिवशी तो आश्रमात परततो. त्याला पाहून सर्वांना आश्चर्य आणि आनंद झाला. पण आता तो नव्हता. काहीतरी वेगळं म्हणून तो परत आला होता. त्याच्यामध्ये एक गजब बदल जाणवत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक गजब भाव आणि डोळ्यात खूप शांतता होती. आश्रमात येताच सर्व शिष्यांनी त्याला चारही बाजूंनी घेरले आणि विचारू लागले. तोही आपल्या गुरुभावांशी बोलू लागला. त्याच्याशी बोलणाऱ्या सर्व शिष्यांना वाटले की तो पूर्वीसारखा उद्दाम आणि बोलका नव्हता. त्याच्यातून प्रत्येक शब्द अतिशय गोड आणि काळजीपूर्वक बाहेर पडत होते. इतर शिष्यांशी थोडा वेळ बोलून तो गुरूंकडे गेला. त्याने गुरूंच्या पायाला स्पर्श केला आणि म्हणाला, गुरुवर, मी अजून गप्प आहे का? माझा संकल्प अजून चालू आहे का? गुरूंनी काही वेळ शिष्याच्या डोळ्यात लक्षपूर्वक पाहिले आणि म्हणाले, हो, तू अजूनही गप्प आहे. तुझ्या तोंडून एकही शब्द निघत नाही आणि तुझा संकल्प अजूनही टिकून आहे. शिष्य म्हणाला, गुरुवर्य, मी आश्रम सोडले तेव्हा मी तोंडाने गप्प बसलो होतो, पण माझ्या मनात अनेक प्रकारचे आवाज येत होते. मला खूप प्रश्न होते आणि ते बंद होत नव्हते. म्हणून मी जंगलात खोलवर गेलो. मला वाटलं की मला तिथे शांतता मिळेल आणि माझ्या मनातील बडबड कमी होईल. पण मी जितका एकांतात गेलो तितकाच माझ्या आतला आवाज मोठा होत गेला. मला आतून जुने आवाज ऐकू येऊ लागले, पण मला कळले की मी किती चुकीचा होतो. तेव्हा माझ्या कुटुंबातील सदस्यांना, मित्रांना आणि सहशिक्षकांना वाईट बोललो. मला त्यावेळी वाटले की मी बरोबर आहे. जेव्हा मी गुरुबंधूंची निंदा करायचो, त्यांची चेष्टा करायचो, तेव्हा मला वाटायचं की मी त्यांच्यापेक्षा चांगला आहे आणि मी बरोबर करतोय. पण त्या दिवशी मला पहिल्यांदा वाटलं की मी किती चुकीचा आहे. हे कितीतरी वेळ याच्या तक्रारी माझ्या आत चालू होत्या, पण हळूहळू हा सगळा आवाज माझ्यातून निघून गेला. आता मी पण आतून मौन झालो आहे. त्या घनदाट जंगलात बाहेरून बोलायला कोणीच नव्हतं आणि आतून आवाज उरला नव्हता. मला त्या दिवशी पहिल्यांदा मौन होण्याचा खरा अर्थ समजला. माझ्या आजूबाजूला खूप शांतता होती, तरीही काही आवाज मला यायचे, पण मला ते ऐकू येत नव्हते. पण मला ते सर्व आवाज स्पष्टपणे ऐकू येतात. वाऱ्यांचा आवाज, पक्ष्यांची किलबिलाट, तर वाहत्या पाण्याचा आवाज, भवऱ्याचे गुंजन मी पहिल्यांदा पूर्णपणे जाणीवतेने ऐकले. माझ्या आजूबाजूला एवढी शांतता मला कधीच वाटली नाही. सर्व काही इतकं शांत का आहे? काय झालं? मी आडावेडा करूनही शांतता भंग पावली नाही. सर्व काही पहिल्यासारखी शांतता होती, बाहेरूनही आणि आतूनही. मी माझ्या गुरुबंधूंशी बोललो, मी तुमच्याशी बोललो, मी बोलत आहे, मी चालतो आहे, मी सर्व काही पाहतो आहे. पण मी आता एकटा आहे, मी शांत आहे. गर्दीत असतानाही मी एकटा आणि आता एकांतात आहे. मी शोर करतो तेव्हा पण एकांतात आहे. आता सर्व काही दिसत आहे, सर्व काही ऐकू येत आहे. गुरुवर्य म्हणाले, जोपर्यंत आपण बाहेरून बोलत राहतो तोपर्यंत आतमध्ये शांतता असते. या जगातील सर्व वाईट गोष्टी आपल्या बोलण्यातून उद्भवतात, कारण आपल्याला गप्प बसायचे नाही. आपण आपल्या गरजेपेक्षा जास्त बोलतो. आपल्याला समोरच्याचे ऐकायचे नसते, उलट त्याचे बोलणे थांबवायचे असते. आपण त्यांना कळू इच्छितो की मी कोण आहे, त्याला आपल्या सर्व क्षमता दाखवायच्या आहेत. फक्त हाच आपल्या जीवनाचा उद्देश ठरतो. आपली सर्व शक्ती व्यर्थ बोलण्यात वाया जाते. अशा नवऱ्या बायकोचे आयुष्य दुःखाने भरलेले असते.
जे नेहमी एकमेकांशी वाद घालण्यात व्यस्त असतात. एकमेकांना कधीच ऐकायचे नाही, समजून घ्यायचं नाही. ते कधीच गप्प राहायला शिकले नाहीत, कारण गप्प राहिल्याने त्यांना लहान वाटतं. जगातील सर्व युद्धाचे कारण आपले बोलणे आहे. म्हणून आपण जेवढे आवश्यक आहे तेवढेच बोलले पाहिजे, कारण निरर्थक बोलणे म्हणजे पुढचा वेळ वाया घालवणे आहे. आणि बोलणे आपल्याला कधी अंतर्मुख होऊ देत नाही, कारण ती आपल्याला बाहेर काढत राहते. आणि बाहेर आहे तर काय, या जगाशिवाय. पण जर आपल्याला आपल्या तरंगाकडे वळायचे असेल तर हे तोंड बंद ठेवले पाहिजे. म्हणूनच जे सर्व ज्ञानी झाले ते एकांताकडे धावले, जेणेकरून त्यांना जास्त बोलण्याची गरज नाही, जास्त ऐकण्याची गरज नाही. ते एकटे असतात आणि शांत असतात. त्यामुळे तेही सज्जन तरी आम्ही प्रवास करू शकतात. पण कोणाला हवे असेल तर या जगात राहूनही तो एकांतात राहू शकतो, शांत राहू शकता. पण यासाठी त्यांनी आपली ऊर्जा वाचवली पाहिजे. जिथे निरर्थक शब्दात वाया घालवत होते. मित्रांनो, या कथेचा धडा असा आहे की व्यर्थ बोलल्याने तुमची ऊर्जा नष्ट होते आणि हे बोलणे आपल्याला आत परत जाऊ देत नाही, कारण ती आपल्याला बाहेरून झोपवून ठेवते. आणि त्यांना स्वतःचा प्रवास करायचा आहे. त्यांनी आपले तोंड बंद ठेवायला पाहिजे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.